नमस्कार. आज 10 एप्रिल 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे रिव्ह्यू वगैरे मला अगदीच प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. व अगदीच एक सूचना पण होती सर्वांची की जे लेक्चर्स वगैरे आहेत ते रेग्युलर वगैरे असू द्या. पहा, आपण अगदीच म्हणजे अगदी 2 महिन्यानंतर आता 1 वर्ष होईल आपल्या लेक्चर्सला वगैरे. ओके, तर पहा, रेग्युलॅरिटी तर आपल्या लेक्चरमध्ये वगैरे नक्की असणार आहे, परंतु याच्यापूर्वीही मी सांगितलेलं आहे की आता UPSC प्रिलिमला पहा फक्त 47 दिवस आजपासून 47 दिवस उरलेले आहेत, बरोबर. मग पहा, या 47 दिवसामध्ये अगदी माझं रिव्हिजन पण वगैरे असणार आहे, त्यानंतर माझी पण टेस्ट वगैरे असतील, त्यामुळे मी दर संडेला वगैरे घेऊ शकणार नाही, त्याबद्दल क्षमस्व. म्हणजे जर शक्य झालं तर मी नक्की घेईन. म्हणजे पहा, आय थिंक 2 एप्रिल, ओके, 2 एप्रिलचा आय थिंक व्हिडिओ मी सकाळी सकाळी म्हणजे अगदीच रेकॉर्ड करून वगैरे गेलेलो होतो. अगदी तशा पद्धतीने मी घेण्याचा वगैरे नक्की प्रयत्न करेन, परंतु तुम्ही पण समजून घेऊ शकता. ओके, म्हणजे रेग्युलर तर नक्की येतील व्हिडिओ, त्याबद्दल काळजी करू नका. फक्त 1-2 दिवसाचा वगैरे गॅप न दे असू शकतो. आता पहा, काल परवा दिवशी म्हणजे 8 तारखेचा पण व्हिडिओ आलेला नव्हता, त्या दिवशी तांत्रिक अडचणी वगैरे आलेल्या होत्या. ओके, म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे तो व्हिडिओ वगैरे रुकलेला होता, त्याबद्दल काळजी करू नका तुम्ही. ओके, तुम्ही रेग्युलर वगैरे राहू शकता. व जे MPSCचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडंसं करंट अफेअर्सला आता म्हणजे ज्या पद्धतीने मी घेतोय तेवढंच तुम्ही वाचून परत आपल्या सिलेबसवर वगैरे थोडंसं जास्त फोकस करा, कारण जास्त प्रश्न जे आहेत ते सिलेबसवरती असतात. ओके, त्यानंतर आता आपल्या आजच्या वृत्तपत्राला वगैरे सुरुवात करूयात. पहा, ही न्यूज आपल्यासाठी पूर्णतः राजकीय असल्याने आपल्यासाठी ती गरजेची नाही आहे. त्यानंतर व्याघ्र संवर्धनात राज्याची दर्जेदार कामगिरी, देशभरात 3167 वाघांची नोंद, पंतप्रधानांच्या हस्ते अहवाल जाहीर. म्हणजेच पहा, दर 4 वर्षांनी होणारी 2022मध्ये झालेली व्याघ्रगणना, ओके, त्याची आकडेवारी वगैरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जाहीर करण्यात आली. ती आहे पहा आकडेवारी 3167. मग आता व्याघ्र जनगणना या संदर्भात थोडासा प्रश्न MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षेला वगैरे येऊ शकतो, त्यानिमित्ताने आपण थोडंसं त्याबद्दल चर्चा करूयात. तर पहा, टायगर सेन्सस कोणाच्या अंतर्गत वगैरे येते, हे दर 4 वर्षांनी होते व वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत वगैरे ही रिपोर्ट काय असते पब्लिश केली जाते. ओके, व ही अथॉरिटी कोणाच्या अंडर येते पहा, तर NTCAच्या अंडर काम करते. मग आता NTCA म्हणजे काय पहा, तर थोडंसं आपल्याला वरती जावं लागेल या नोट्समध्ये. तर पहा, NTCA, ओके, NTCA वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट 2006 मधील ही बॉडी आहे. UPSCला हा प्रश्न येऊ शकतो, प्लीज लक्षात घ्या. कायदे वगैरे प्रश्न येऊन गेलेले आहेत, UPSCने कायदेवर जास्त प्रश्न विचारतं. ओके, त्यामुळे जे NTCA ही अथॉरिटी आहे ना पहा, ती अथॉरिटी आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट 2006 मध्ये त्याला इन्सर्ट वगैरे करण्यात आलं. त्यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी NTCA अ स्टॅट्युटरी बॉडी अंडर MOEF. ओके, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अंतर्गत काय आहे, ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे संवैधानिक बॉडी वगैरे आहे का, तर बिलकुल नाही. फक्त याला कायद्यामधून वगैरे एक नाव वगैरे भेटलेलं आहे किंवा कायद्यामध्ये याची तरतूद केलेली आहे, त्यामुळे NTCA ही अथॉरिटी स्टॅट्युटरी बॉडी म्हणून वगैरे काम करते. त्यानंतर टायगर अँड अदर एंडेंजर्ड स्पेसीज क्राईम कंट्रोल ब्युरो, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB अ स्टॅट्युटरी बॉडी अंडर MOEF. यासोबतच पहा आणखीन एक बॉडी काम करते, ती कोणती आहे, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. ओके, हे पण एक बॉडीचं वगैरे नाव लक्षात ठेवा, कारण पहा, चायनामध्ये तस्करी वगैरे केली जाते आपल्या म्हणजे जे प्राणी वगैरे आहेत, जसं की खवले मांजर वगैरे होतं, त्याची तस्करी वगैरे केली जाताना आपले म्हणजे ते पकडण्यात वगैरे आलं, बरोबर. मग पहा, तशा न्यूज आपल्याला मागच्या 2 वर्षामध्ये वगैरे त्या चर्चेला होत्या, त्यामुळे हा प्रश्न वगैरे विचारला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर टायगर हा प्राणी कसा आहे, तर पहा, IUCNच्या यादीमध्ये एक एंडेंजर्ड स्पेसी म्हणून वगैरे त्याला ओळखलं जातं. ओके, तो एंडेंजर्ड आहे. त्यानंतर हत्ती पण कसा आहे, एंडेंजर्ड स्पेसी म्हणून ओळखला जातो. काल नरेंद्र मोदी यांची हत्तीसोबत वगैरे फोटो आहे, आय थिंक ते द हिंदूमध्ये वगैरे दिलेलं आहे, तर ते तुम्हाला लक्षात असायला हवं. ओके, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. NTCA वगैरे आता हे पूर्ण मी शिकू शकणार नाही एन्व्हायरमेंट वगैरे, जेव्हा कदाचित आपण एन्व्हायरमेंटचं वगैरे जास्तच म्हणजे डिटेल वगैरे किंवा एकाधिक वर्ष वगैरे हे करू, तेव्हा आपण नक्की त्याबद्दल शिकूयात, परंतु आता ती वेळ नाही आहे. ओके, आता फक्त रिव्हिजन बेसिसवर मी पण आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर कोरोना की H3N2 पहा, सर्वांना माहिती आहे दररोज 500च्या जवळपास वगैरे रुग्णांची संख्या वगैरे सध्याला वाढत आहे, बरोबर. मग 500 जवळपास रुग्ण वगैरे वाढत आहेत. मग तज्ज्ञांनी वगैरे म्हणजे डॉक्टरांनी वगैरे त्याला कोविड असंच नाव दिलं, पण 1 महिन्या अगोदर आपल्याला एक नवीन आजार वगैरे समोर आलेला होता. काय होतं त्याचं नाव पहा, H3N2. ओके, याचे पण लक्षण वगैरे आहेत जे कोविड सारखेच आहेत. मग आता डॉक्टरांमध्ये गोंधळ वगैरे निर्माण झालेला आहे की हे कोविड आहे
की H3N2 आहे. ओके, आता तज्ज्ञ समिती वगैरे बसेल, आपल्यासाठी ते काही गरजेचं नाही, त्यामुळे एवढं लक्षात घ्या की आपल्याला काळजी वगैरे घ्यायची आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून राजस्थानमधील वगैरे न्यूज गरजेची नाही आपल्यासाठी. ओके, स्किप करू शकता तुम्ही, डायरेक्टली पहा. त्यानंतर पुढे आहे इथे चुकीच्या बातम्यांबाबतचे नियम लागू करण्यापूर्वी चर्चेची गरज. पहा झालेलं काय, तर विधिमंत्री किंवा आपण याला डायरेक्टली द हिंदूमधील एक एडिटोरियल आलेला आहे, कॉलम आहे, त्या कॉलममध्ये आपण चांगल्या पद्धतीने वगैरे ते कव्हर करू शकतो. तर पहा, द हिंदू आजचं आहे इथे. तर IT इंटरमिडियरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड अमेंडमेंट रूल्स 2023 डिजिटल मीडिया एथिक्स मध्ये एडिट करण्यात आलेला आहे किंवा एक अमेंडमेंट वगैरे आणलेली आहे त्यांनी 2023ची. व त्यानुसार पहा, द युनियन गव्हर्नमेंट हॅज ॲडेड अ प्रोव्हिजन ऑफ अ फॅक्ट चेक युनिट टू आयडेंटिफाय फेक ऑर फाल्स ऑर मिसलिडिंग ऑनलाईन कंटेंट रिलेटेड टू द गव्हर्नमेंट. आता पहा, यांनी या रूल्समध्ये वगैरे काय म्हटलेलं आहे, अंडर 2023 एखादी सोशल मीडियावरती एखादी पोस्ट वगैरे असेल जे मिसलिडिंग करत असेल किंवा फेक न्यूज वगैरे असेल, जी गव्हर्नमेंटच्या विरोधात वगैरे असेल किंवा गव्हर्नमेंटला वगैरे मिसलिडिंग करण्याचं काम वगैरे किंवा पॉप्युलेशनला वगैरे मिसलिडिंग करण्याचं वगैरे काम करत असेल, तर त्याला रेग्युलेट करण्याचे वगैरे सर्व जे अधिकार असतील ते PIB म्हणजेच हे कोणाची बॉडी आहे, ती गव्हर्नमेंटचीच बॉडी आहे, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत वगैरे PIB येतं. मग त्याला हे सर्व अधिकार वगैरे देण्यात आलेलं आहे, असं 2023च्या डिजिटल मीडिया एथिक्समध्ये वगैरे ते त्यांनी तरतूद वगैरे केलेली आहे. बरोबर. मग पहा, त्यानंतर सोशल मीडिया कंपनीज ऑर अ नेट सर्व्हिस प्रोव्हायडर विल हॅव टू टेक ॲक्शन ऑर रिस्क लुझिंग देअर सेफ हार्बर प्रोटेक्शन्स इन सेक्शन 79 ऑफ द IT ॲक्ट 2000. पहा, हे कोणत्या अंतर्गत वगैरे त्यांनी पब्लिश केले आहेत, तर सेक्शन 79 ऑफ IT ॲक्ट. ओके, याच्या अंतर्गत वगैरे हे रूल वगैरे पब्लिश करण्यात येत आहेत. व गव्हर्नमेंटला ही अथॉरिटी आहे की व्हॉट्सॲप असू द्या किंवा ट्विटर असू द्या किंवा अन्य कोणतंही म्हणजे कंपनी वगैरे असू द्या, जी भारताच्या टेरिटरीमध्ये वगैरे सध्याला म्हणजे यूजमध्ये वगैरे आहे, तर त्याला यांनी काय करू शकतील, तर रेग्युलेट वगैरे करण्याचं काम वगैरे यांच्याकडे येईल, असं सेक्शन 79 अंडर IT रूल्स 2000. ओके, या अंतर्गत वगैरे यांना पॉवर वगैरे मिळालेली आहे. म्हणजे पहा, व्हॉट्सॲपवर एखादी संदेश वगैरे असेल व तो गव्हर्नमेंटच्या विरोधी असेल, तर त्याला डिलीट वगैरे करण्याचं काम किंवा काय करेल, सर्वात प्रथम PIB काय करेल, फॅक्ट चेक करेल. ओके, व हे गव्हर्नमेंटच्या विरोधी आहे म्हणजे लगेच त्यांनी काय करतील, व्हॉट्सॲपला वगैरे तशा पद्धतीने तक्रार करतील, तुम्ही तो संदेश वगैरे लवकरात लवकर डिलीट करा. मग तो संदेश काय होईल, डायरेक्टली डिसमिस वगैरे करून टाकला जाईल. ओके, ते कंपनीज वगैरे तशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे या, विदाऊट मग आता हे झालं पॉझिटिव्ह वगैरे अशा पद्धतीने आहे. म्हणजे आता इथपर्यंत जर वाचलं आपण किंवा ही जर न्यूज पाहिली आपण, तर यामध्ये आपल्याला काहीच गैर वगैरे दिसत नाही आहे. बरोबर. पण आता इथं नेमकं प्रॉब्लेम काय आहे, तर त्याचं निगेटिव्ह वगैरे थोडंसं इम्पॅक्ट काय होतं ते आपण पाहूयात. आता पहा, विरोधक असतील, विरोधक म्हणजेच काय, आता काँग्रेस. ओके, काँग्रेसने काय केलेलं आहे सध्याला, तर JPCची मागणी वगैरे केलेली आहे सध्याला. बरोबर. मग पहा, सध्याला व्हॉट्सॲपवरती किंवा टेलिग्रामवरती वगैरे JPC बाबत वगैरे किंवा काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या समर्थनात वगैरे एखादी जर संदेश वगैरे आला, ओके, काँग्रेसच्या समर्थनात वगैरे एखादी संदेश असला व तो जर PIBला समजला की अशा पद्धतीने काँग्रेसच्या समर्थनात संदेश आहे व सत्ताधारी जे BJP आहे यांच्या विरोधात तो संदेश आहे, हे जेव्हा PIBला वगैरे समजेल, आता PIB तर अगदी जरी स्वतंत्र बॉडी जरी म्हटलात तुम्ही, तरी त्याच्यावरती नियंत्रण सरकारचं असतंच ना. किती जरी केलात पहा, तरी कोणतीही गोष्ट म्हणजे स्वतंत्र होऊ शकत नाही, थोडं तरी त्यावरती इम्पॅक्ट असेलच ना. ओके, अगदी तशाच पद्धतीने ते इम्पॅक्ट वगैरे होईल. व पहा, इलेक्शन कमिशनला फटकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याबद्दलच. आता तिथं जायचं नाही आपण, परंतु तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता असं मला वाटतं. मग पहा, PIBमध्ये तर शासकीयच कर्मचारी आहेत. मग सरकारच्या विरोधात जर बातमी असेल तर PIB काय करेल, जे काँग्रेसच्या समर्थनात जो संदेश वगैरे आलेला होता तो लगेच व्हॉट्सॲपला सांगेल की तुम्ही डिलीट करा, नाहीतर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. मग व्हॉट्सॲप काय करेल, आम्हाला तर भारतामध्ये आपलं काय प्रोडक्ट वगैरे जास्तच हे म्हणजे तिथून थोडंसं हे करायचं आहे, या निमित्ताने व्हॉट्सॲप वगैरे काय करेल, भारत सरकारच्या विरोधी कशाला जाईल, त्यांनी डायरेक्टली काय करतील, तो संदेश वगैरे PIBने जे म्हटलं ते लगेच्या लगे वगैरे त्यांनी डिलीट करतील. म्हणजे इथं काय झालं, काँग्रेसला वगैरे दाबण्यात वगैरे आलं किंवा जे विरोधक वगैरे होते, सरकारच्या विरोधी वगैरे जे बोलण्याचं वगैरे अधिकार वगैरे होता, तो यांना अधिकार वगैरे त्यांच्या अधिकाराचं वगैरे तर हनन झालं. ओके, हेच झालेलं होतं श्रेया सिंगल केसमध्ये. श्रेया सिंगल केस वगैरे काय आहे ते एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता यूट्यूबवरती. आय थिंक व्हिडिओ वगैरे असतील, जर भेटलेच नाहीत तर तुम्ही मला सांगा, मी म्हणजे त्याबद्दल श्रेया सिंगल केस वगैरे काय होती. ओके, ते त्यामध्ये पण भरपूर काही आहे, परंतु ती आता न्यूज वगैरे नाही आहे आपल्यासाठी. म्हणजे श्रेया सिंगल केस आता आपण चर्चा करत नाही आहेत, त्यामुळे मी त्याला स्किप करतोय. परंतु पहा, आता
आता इथं काय म्हटलं मी की हे विरोधकांचा वगैरे किंवा आवाज दाबण्याचा वगैरे प्रयत्न केला गेला. म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे अंडर आर्टिकल 19. ओके, भारतीय संविधानामधील आर्टिकल 19 काय सांगतं पहा. ओके, आणि पहा आर्टिकल 19 हे काय आहे, फंडामेंटल राईट आहे, तुमचं मूलभूत अधिकार आहे. व पहा सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वीही म्हटलेलं आहे की बेसिक स्ट्रक्चर आहे. ओके, भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे व फंडामेंटल राईटला वगैरे तुम्ही दगा देऊ शकत नाही, ऑलरेडी म्हटलेलं आहे. मग पहा आर्टिकल 19ला वगैरे इथं जर सप्रेस होत असेल, तुमचं बोलण्याचा अधिकार वगैरे जर सप्रेस केला जात असेल डिजिटल मीडिया इथिक्सनुसार, तर हे अगदी चुकीचं आहे. त्यासाठीच पहा हे निगेटिव्ह वगैरे इथं लेख दिलेला आहे. ओके, हेच अशा पद्धतीने दिलेलं आहे की सरकारकडे असं कसं होऊ शकतं. कारण पहा विदाऊट अ राईट टू अपील ऑर अलाउन्स फॉर ज्युडिशियल ओव्हरसाईट द गव्हर्नमेंट कॅन नॉट सिट ऑन द जजमेंट ऑन वेदर एनी इन्फॉर्मेशन इज फेक ऑर फॉल्स. पहा PIB अगदीच त्यांनी कोणत्या आधारे वगैरे फॅक्ट चेक केलेलं आहे किंवा कोणत्या आधारे त्यांनी ही न्यूज फेक आहे किंवा फॉल्स आहे हे कसं ठरवणार आहेत याबद्दल काहीच त्यांनी दिलेलं नाही आहे. म्हणजे हा कायदा काय आहे, व्हॉग आहे. ओके, म्हणजे म्हणजे काहीही करा माझ्याकडेच ताकद आहे अशा पद्धतीने हा कायदा वगैरे सांगतो जवळपास. ओके, म्हणजे हे कोणाला सांगणारच नाही आहे. म्हणजे आता राहुल गांधींच्या विरोधात म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं की काँग्रेसचं समर्थनात वगैरे एखादा संदेश असेल तर ते संदेश कोणत्या बेसिसवर आम्ही फॅक्ट वगैरे चेक केलं हे सांगण्यासाठी वगैरे त्यांनी लिगलाइज आहेत का किंवा बाइंडिंग वगैरे आहेत का, तर बिलकुल नाहीत. म्हणजे ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कलेजियम असतं, सुप्रीम कोर्टाचं कलेजियम काहीच रिपोर्ट वगैरे देऊ शकत नाही, अगदी त्याच पद्धतीने यांनी पण PIB काहीच करू शकत नाही. ओके, म्हणजे जर त्यांना वाटलं ना की हे चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे. ओके, म्हणजे जे कोणता निर्णय PIB घेईल तेच योग्य अशा पद्धतीने तिथं झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं या डिजिटल मीडिया इथिक्स 2023 कोडला वगैरे थोडासा विरोध होत आहे. कदाचित जर हे सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जर गेलं तर अंडर आर्टिकल 19 जर सुप्रीम कोर्टाला वाटलं की तिथं उल्लंघन वगैरे होत आहे तर अगदी त्याला सप्रेस वगैरे केल्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, पाहूयात सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे ती गेलेली नाही आहे केस, अद्याप ते रूल्स वगैरे लागू झालेले नाहीत. तर किरण रिजिजू जे लॉ मिनिस्टर आहेत भारताचे त्यांचं म्हणणं काय आहे मग, तर हे डिजिटल मीडिया इथिक्स कोड लागू होण्यापूर्वी आम्ही त्यावरती म्हणजे चर्चा वगैरे नक्की करणार आहोत. मग चर्चा जर झाली, चर्चेतून समाधान वगैरे नक्की निघतं. मग पाहूयात, चर्चा जर झाली तर ते बेस्ट आहे, परंतु जर डायरेक्टली यांनी जर निर्णय लागू केला तर ते अगदी चुकीचं आहे, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, त्यामुळे आपण नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. पहा इथून अन्य न्यूज गरजेची दिसत नाही आहे. त्यानंतर लोकसत्ताचे आजचे लेख वगैरे दिलेले आहेत. आहे प्रोटीन्सबद्दल वगैरे दिलेलं आहे, पण अगदीच हे डायटिंगबद्दल किंवा अन्य काही गोष्टीबद्दल वगैरे मी त्याबद्दल योग्य न्याय वगैरे देऊ शकत नाही. जर डायटिंग वगैरे तुम्ही करत असाल तर ते तुम्ही वाचू शकता, पण मी वाचणार नाही, त्यामुळे मी याला पूर्ण स्किप केलेला आहे. पहा त्यानंतर हे शरद पवार आणि अदानी वगैरे यांचं रिलेशन वगैरे हे दिलेलं आहे, काही गरजेचं नाही आहे आपल्यासाठी. ओके, म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी का बोलले वगैरे ते दिलेलं आपल्यासाठी काहीच गरजेचं नाही, स्किप करू शकता. पुढे चला, हे म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये अन्य बातम्या वगैरे काहीच नव्हत्या. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर सुरुवात करत आजचं द हिंदू, ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत काही बातम्या. त्यानंतर 1-2 बातम्या राहिलेल्या आहेत त्या पाहून आज थांबणार आहोत. तर पहा हे टायगर पॉप्युलेशन वगैरे आपण पाहिली, ही न्यूज घेतलेली आहे. त्यानंतर टेलिकॉम अथॉरिटीज ब्लॉक 120 सेंडर IDs फॉर बल्क मेसेजिंग ओव्हर चायना लिंक. पहा हा जो भारत आहे, भारताला म्हणजे अगदीच ज्या पद्धतीने बॉर्डरचे इश्यू वगैरे राहिलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने पहा जे इंटरनल सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक पण जास्त होत आहेत, हे आपल्याला बेसिकली मान्य करावं लागेल. ओके, याच्यापूर्वी पण रॅन्समवेअर अटॅक वगैरे झालेले होते एम्सवरती. ओके, जे की चायनानी वगैरे केलेले होते. अगदी त्याच पद्धतीने पहा चायनानी काय करत आहेत आता, जे आपले म्हणजे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यावरती पण सध्याला म्हणजे तशा पद्धतीचे अटॅक वगैरे करत आहेत. आता ही वेस्ट बेंगालमधील वगैरे केस स्टडी आहे. तेथे पहा 120 सेंडर म्हणजे 120 ग्रुपमध्ये वगैरे त्यांना बल्क मेसेज वगैरे करण्यात येत होतं. म्हणजे पहा आता वीज बिल भरा किंवा तुमची लाईट वगैरे काढण्यात येईल वगैरे, म्हणजे फ्रॉड करण्यासाठी जे SMS वगैरे येतात. म्हणजे पहा आता SBI बँकेचं वगैरे जर SMS येत असेल तर SBI BNK अशा पद्धतीने वगैरे ते असतं, किंवा HDFCचं वगैरे जर असेल तर HDFC अशा पद्धतीने म्हणजे ते कोडमध्ये वगैरे ते SMS वगैरे पाठवतात. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी कोडिंग वगैरे करून जे चायनीज ग्रुप वगैरे आहेत 120 म्हणजे त्यांचे जे हे आहेत म्हणजे तशा पद्धतीने काम करणारे वगैरे, हॅकिंग करणारे वगैरे जे ग्रुप्स वगैरे आहेत 120 त्यांना ब्लॉक वगैरे करण्यात आलेला आहे, असं माहितीचा वगैरे डेटा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वगैरे हा डेटा दिलेला आहे. ओके, तर म्हणजे अगदीच आपला
तशा पद्धतीने सायबर धोका वगैरे आहे हे आपण नक्की म्हणजे थोडंसं काळजीपूर्वक वगैरे आपण राहू शकतो. कारण पहा डिजिटल सर्वजण आज डिजिटल वगैरे होत आहेत किंवा आपण कोणत्याही शॉपवर वगैरे गेल्यानंतर UPI वगैरे अगदीच त्याचा वापर वगैरे करतो. परंतु त्याला थोडंसं म्हणजे कॅज्युअली न घेता त्याला थोडंसं व्हेरिफिकेशन वगैरे आपण करणं वगैरे गरजेचं आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, कारण पहा अशा पद्धतीची आकडेवारी वगैरे आपल्याला धक्कादायक वगैरे करणारी दिसूनच येत आहे. ओके, त्यानंतर तुम्ही नेक्स्ट न्यूजकडे वगैरे जाऊ शकता. आता पहा इथे दिलेलं आहे तेलंगणा ग्रूमिंग अंडर द वेट ऑफ RTI बॅकलॉग केसेस. पहा तेलंगणामध्ये 7,900 केसेस जे आहेत त्या पेंडिंग आहेत जे RTI ॲक्ट अंडर वगैरे येतात. ओके, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन 2005 या कायद्याअंतर्गत वगैरे येणारे म्हणजे माहितीचा अधिकार मागवणाऱ्या केसेस 7,900 केसेस वगैरे तिथं पेंडिंग आहेत. ओके, हे आकडेवारी थक्क करणारी तर म्हणू शकतो आपण. म्हणजे पहा CIC तिथं चीफ इलेक्शन इन्फॉर्मेशन कमिशनर वगैरे त्यांची पोस्ट वगैरे सप्टेंबरमध्ये वगैरे ते भरण्यात वगैरे आली. म्हणजे त्या पद्धतीने वगैरे त्यांनी दिलेलं आहे. पण ते आपल्यासाठी जास्त गरजेचं वगैरे आहे का, तर ते गरजेचं वगैरे नाही आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण. परंतु जर मेन आन्सर रायटिंगमध्ये वगैरे तुम्ही याचे काही पॉईंट वगैरे घेऊ शकता. पण आता अगदीच आपण प्रिलिम सेंट्रिक वगैरे अभ्यास करत आहोत त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, परंतु तुम्ही जर शक्य झालं तर तुम्ही ही न्यूज वगैरे वाचून घेऊ शकता किंवा स्किप करू शकता. कारण पहा मेन्सला जाण्यासाठी पण आपल्याला प्री पास करावं लागतं. त्यामुळे पहिल्यांदा प्रीवर आपण फोकस करूयात, मग मेन्स आपण नक्की निघेल. ओके, त्यानंतर पुढे चला. इथून अन्य न्यूज तर गरजेची नव्हती पहा, म्हणजे हे सर्व स्किप केलं तरी चालेल. आजचे एडिटोरियल पण काही कामाचे नाहीत पहा. त्यानंतर इथे एक न्यूज आहे, स्टॅलिन ऑपोजेस CRPF एक्झाम ओनली इन हिंदी अँड इंग्लिश. आता तसं जर म्हटलं तर आपले पण मराठीमध्ये वगैरे होतात, आपण पण विरोध वगैरे करायला पाहिजे, पण काही गरजेचं वगैरे तसं नाही आहे. ओके, त्यानंतर पहा, नो सायंटिफिक डाटा टू अपोज सेम सेक्स मॅरेज सेज सायकॅट्रिस्ट बॉडी. पहा सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला जे LGBTQ कम्युनिटी आहे त्यांना सेम सेक्स मॅरेजचं सर्टिफिकेट वगैरे द्यायचं किंवा नाही याबद्दल सध्याला केस किंवा सुनावणी वगैरे सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. बरोबर, मग पहा झालेलं काय, तर LGBTQ कम्युनिटी जे आहे त्यांना दत्तक घ्यायचं आहे. मुलाला वगैरे म्हणजे पाल्याला वगैरे दत्तक घ्यायचं आहे. व दत्तक घेतल्यानंतर पहा म्हणजे त्यांचा दत्तक घेण्याचा उद्देश नेमका काय आहे, तर म्हणजे दत्तक घ्यायचं आहे. व दत्तक कोणाला घेता येतं, जे मॅरेज कपल आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट ज्या व्यक्तींकडे आहे त्यांनाच हे दत्तक वगैरे घेण्याचा अधिकार वगैरे आपल्याला दत्तक रूल्समध्ये वगैरे भारत सरकारने वगैरे दिलेला आहे. बरोबर, मग पहा LGBTQ कम्युनिटीमधील जे कपल्स वगैरे असतील म्हणजे जे लेस्बियन्स असतील किंवा गे वगैरे असतील, मग त्यांना अगदीच म्हणजे ते कपल आहेत परंतु त्यांना आज काय हे करता येत नाही, म्हणजे एखादं मूल वगैरे दत्तक घेता येत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्याजवळ मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे. मग ते कुठे गेले आहेत, सुप्रीम कोर्टाकडे. याच्यापूर्वी दिल्ली हायकोर्टाकडे गेले होते, मग आता ते सुप्रीम कोर्टाकडे गेले आहेत. मग त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला लग्न करण्याचा वगैरे अधिकार द्या, ज्यामुळे काय होईल आम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळेल. मॅरेज सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आम्ही काय करू, दत्तक वगैरे एखादं मूल वगैरे दत्तक घेऊ शकतो, असं त्यांचं मत आहे तिथे. मग पहा त्या विरोधात सेंट्रल गव्हर्नमेंटने वगैरे तशा पद्धतीचे अधिकार वगैरे आम्ही देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ते एक एक पॉईंट वगैरे खोडण्यासाठी सध्याला अन्य इंटेलेक्च्युअल पर्सन्स वगैरे पुढे येत आहेत. मग त्यातीलच म्हटलं तर सायकॅट्रिक्सची बॉडी जी आहे ती पुढे आलेली आहे. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी यांनी जो अहवाल दिलेला आहे पहा, त्यांनी स्टडी केलेली आहे. US, नेदरलँड, UK, तैवान या देशांमध्ये पहा भारत सध्याला एकटाच नाही आहे म्हणजे जिथं LGBTQ कम्युनिटीला वगैरे आपण हे करत आहोत. तर पहा UK, US आणि नेदरलँड तसंच तैवान या 4 देशांमध्ये वगैरे ऑलरेडी सेम सेक्स मॅरेज वगैरे ऑलरेडी आहे तिथे अप्रूव्ह. ओके, मग त्या देशांची स्टडी वगैरे करण्यात आली. मग त्या देशाच्या स्टडीमध्ये वगैरे त्यांना असं आढळून आलेलं आहे की LGBTQ कम्युनिटी यांनी जर दत्तक वगैरे एखादं मूल घेतलं किंवा त्यांनी जर लग्न वगैरे केलं तर त्यांच्या हावभावामध्ये किंवा त्यांच्या इमोशनमध्ये वगैरे काही जास्त फरक वगैरे म्हणजे तसा फरक वगैरे दिसून आला नाही किंवा ते जास्तच एखादं मूल वगैरे जर दत्तक घेतलं तर त्याला हार्म वगैरे करतील अशा पद्धतीने त्यांना कुठंही तसं आढळून आलेलं नाही आहे. म्हणजे तशी एखादी पण केस वगैरे त्यांना आढळून आली नाही असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे की सेम सेक्स मॅरेज वगैरे करू शकता, या म्हणजे यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम वगैरे नाही असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे बेसिकली. मग आता सर्व नजरा जे आहेत सुप्रीम कोर्टाकडे आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्ट याबद्दल काय जजमेंट देईल ते आपल्यासाठी गरजेचं आहे. बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे काय बोलेल वगैरे ते आपल्यासाठी काहीच गरजेचं नाही. पहा फक्त हा टॉपिक आता सध्याला बिल्डअप होत आहे. हे बिल्डअप वगैरे होत
जाऊ द्या, म्हणजे एकदा जेव्हा याचं जजमेंट वगैरे आलं सुप्रीम कोर्टाचं, तेव्हा मी नक्की याचे व्हिडिओ वगैरे नक्की देईल तुम्हाला पुरवठा करून. ओके, आता सध्याला शिवसेनेचं पण जजमेंट येणार आहे, त्याचं मी अगदी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं पूर्ण केस स्टडी वगैरे मी देणारच आहे. ओके, जर पहा UPSC प्रिलिमच्या दरम्यान जर जजमेंट आलं त्याचं तर मी देऊ शकणार नाही, परंतु प्रिलिम झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला शिवसेनाचं जजमेंट वगैरे जे काही होतं ते नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर हे अशा पद्धतीने आहे. आजचं द हिंदू आपण इथं थांबलं तरी चालेल, म्हणजे अन्य दुसऱ्या न्यूज वगैरे इथून काही कामाच्या वगैरे नाही आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.